आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॅल आणि शुड कसं यूज करायचं. शुड कसं यूज करायचं हे आपल्याला बरेचदा माहित असतं, जसं की सजेशन देताना आपण ते वापरतो. त्याआधी महत्वाची गोष्ट ही पण आहे की शॅलचा वापर सध्या खूप कमी झालेला दिसतो. बऱ्याचदा खूपच कमी वेळेला आपण ते यूज करतो, की शॅल आय लीव, शॅल आय स्टार्ट. तो हा जो शब्द आहे शॅल, तर बऱ्याचदा आपण रिप्लेस करतो विलने. तर सध्या त्याचा यूज बराचसा कमी झाला आहे. ही पण एक गोष्ट आहे की जिला आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आज आपण शिकतोय शॅल आणि शुड. यूज कधी होणार हे थोडंसं वेगळं आहे. बाकीचे जे मॉडल वर्ड्स आहेत ते सगळ्या कर्त्यानंतर वापरले जातात, पण शॅल थोडं वेगळं आहे. फक्त प्रथम पुरुष जे आहेत, जसं की फर्स्ट पर्सन सिंग्युलर और प्लुरल, तर त्यांच्यासाठी यूज केलं जातं. ते कुठले आहे? एक आहे आय आणि दुसरं आहे वी. प्रथम पुरुषी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कर्ता आपण स्वतःही असतो. ओके, जसं फर्स्ट आहे आय म्हणजे मी स्वतः, आणि जेव्हा आपण वी किंवा आम्ही असं म्हणतो तेव्हा आपण स्वतः सोबत इतरांनाही कन्सिडर करतो. त्यामुळे फर्स्ट पर्सन जे असतं तेव्हा आपल्याला यूज करायचंय शॅल. हे फक्त दोन कर्त्यांसाठी यूज केलं जातं. हे यातलं वेगळेपण आहे आणि हे खूप कमी यूज होतं. हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो यूज कसं होणार शॅल? आपण काहीतरी महत्वाची गोष्ट स्वतःलाच जेव्हा सांगतो, जेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो किंवा मी हे करायला हवं, हे जेव्हा ही भावना आपल्या मनात येते तेव्हा आपण ते यूज करतो. जसं की त्याला आपण म्हणू शकतो ड्युटी. म्हणजे काय? जसं की एक्झाम्पल घेऊया आपण, आय शॅल वोट. आता ही महत्वाची गोष्ट आहे, मतदान करणं है ना. सो या प्रकारच्या वाक्य म्हणजे काहीतरी कर्तव्याची जाणीव ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला ते बऱ्याचदा यूज केलं जातं. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया, वी शॅल लीव नाव. म्हणजे आता आपण निघायला हवं. वी शॅल लीव नाव. आता आपण काय, आपलं तिथून निघणं गरजेचं आहे किंवा ती महत्वाची गोष्ट आहे. एखादं मीटिंग असेल, तिथलं काम संपलं असेल, काहीही रिझन असू शकतं, पण वी शुड लीव नाव. आता आपण निघायला हवं. तर या प्रकारच्या वाक्यांमध्ये हे यूज केलं जातं. शुड कधी यूज होणार? इझी आहे. सजेशन म्हणजे सल्ला देताना, जेव्हा आपण समोरच्याला काहीतरी सांगतो की तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे, आणि हे फक्त आय आणि वी साठी नाही, हे सगळ्या कर्त्यांच्या नंतर आपण यूज करू शकतो. जसं की एक एक्झाम्पल बघूया आपण, ही शुड प्रॅक्टिस मोर. ही शुड प्रॅक्टिस मोर. त्याने अजून थोडा सराव करायला हवा. तर हे कुठल्याही कर्त्यानंतर तुम्ही वापरू शकता. मराठीचे जे आपले वाक्य आहे ते शेवटी त्यांचं पाहिजे किंवा हवं असं येतं. जसं की तू अभ्यास करायला हवा किंवा तू अभ्यास करायला पाहिजे. या प्रकारचे पण मराठी कुठलं वाक्य आहे की ज्या वाक्यांमध्ये आपण शुड यूज करावं हे पण आपल्याला माहित पाहिजे. तर जिथे पाहिजे हा शब्द येतो तिथे आपल्याला शुड यूज करायचं. जसं की सल्ला देतानाचे या वाक्यात नाही की मला पाणी पाहिजे, मला एक पेपर पाहिजे, मला पेन पाहिजे, नाही, इथे येणार नाही. तिथे येतो वॉन्ट. आय वॉन्ट वॉटर, आय वॉन्ट पेन, आय वॉन्ट पेपर. सो ते वेगळं आहे. जेव्हा सल्ला देतो आपण आणि त्याच्या शेवटी पाहिजे येतं तिथे आपल्याला यूज करायचं शुड. ओके, सो दिस इज हाऊ वी यूज इट. अजून एक एक्झाम्पल बघूया, शी शुड रीड. तिने वाचलं पाहिजे, तिने वाचलं पाहिजे. जसं की आपण तिला सल्ला देतो कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीच्या करवी, तर तेव्हा सुद्धा आपण हे यूज करू शकतो. अजून शॅल कधी यूज होईल? क्वेश्चन विचारताना. सो हे पोलाइट वर्ड्स आहे. मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये हे बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसत नाही, पण इंग्रजी भाषेमध्ये सिच्युएशन नुसार किंवा प्लेस नुसार शब्द बदलतात. जसं की कुड आपल्याला ऑफिसमध्ये नाही वापरायचंय, आपल्याला कुड ऑफिसमध्ये वापरायचंय, कॅन नाही वापरायचंय, आपण शिकलो. तर प्लेस नुसार सुद्धा शब्द बदलतात. त्यातलं हे अजून एक आहे शॅल. हे तुम्ही ऑफिसमध्ये यूज करू शकता. जसं की एखादी मीटिंग आहे आणि ती तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे, तर तुम्ही सुरू करण्याआधी एक औपचारिकता म्हणून विचारू शकता की आता मी सुरू करू का, किंवा प्रेझेंटेशन तुम्ही करणं अपेक्षित आहे, तर तेव्हा सुद्धा आपण हे यूज करू शकतो. जसं की शॅल आय स्टार्ट, और शॅल आय बिगिन नाउ, क्वेश्चन मार्क. ओके, और शॅल आय लीव नाउ. तुम्ही केबिन मध्ये आहात आणि तुम्ही निघणं गरजेचं आहे, तुमचं काम झालंय किंवा तुमचं डिस्कशन झालंय, तुमची मीटिंग झाली, तुमचं बोलणं झालंय आणि तुम्ही आता निघणं अपेक्षित आहे, तर तुम्ही विचारून जाऊ शकता, शॅल आय लीव नाउ, शॅल आय कंटिन्यू माय वर्क, जस्ट लाईक दॅट. ओके, सो थोडंसं पोलाइटली आपण प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा ते यूज करतो. क्वेश्चन याने सुद्धा विचारले जाऊ शकतात
सेम यूज आहे सजेशन. समजा तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत किंवा कोणासोबत तरी आता तुम्ही सल्ला विचारताय, तुम्ही सल्ला घेताय कोणाचा तरी, तेव्हा ते यूज आहे. जसं की क्वेश्चन, आपण एक व्हिडिओ बनवला होता गोल्डन रूल्स नावाचा, टू गोल्डन रूल्स, की क्वेश्चन कसे बनतात. जो शब्द सेकंड पोझिशनला आहे त्याला उचलून पहिल्या पोझिशनला ठेवला बनतो प्रश्न. सेम सगळ्या बाबतीत हे लागू होतं. जसं की मॉडल वर्क्स किंवा ऑक्झिलरी वर्क्स आणि जर हॅव. शुड आय बाय दिस, शुड आय बाय दिस, मी हे विकत घेतलं पाहिजे का. शुड ही कम, त्याने यायला हवं का, की त्याने यायला पाहिजे का. या पद्धतीने ह्याचा थोडासा यूज जो आहे तो इझी आहे. इथे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे, कारण याचा जो वापर आहे तो ओझरता होत चाललाय, कमी कमी होत चाललाय. पण गरज पडेल तर आपल्याला कसं वापरायचं हे माहीत पाहिजे. सो दिस इज हाव वी यूज इट. आणि परमिशन घेताना सुद्धा आपण ते यूज करतो. परमिशन कुठल्या पद्धतीचे, याच प्रकारचे वाक्य. जसं की शल आय यूज युअर फोन, शल आय सिट हिअर, लॉट्स ऑफ क्वेश्चन्स आर देअर विच यू कॅन यूज. सो हा जो शब्द आहे शॅल, प्रश्न बनतात त्याचे, पण पोलाईट पद्धतीचे. एकदम असं नम्रपणे जर आपण काही विचारतो परमिशन घेताना, किंवा ऑफिसमध्ये आहात तुम्ही तर तेव्हाही तुम्ही ते शब्द जे आहेत ते इझिली यूज करू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं शॅल आणि शुड कसं यूज करायचं आहे. आय होप यू अंडरस्टूड. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.